आपण पाहतोय पाचगाव प्रीमियर लीग उलवे तरगर कोंबडबुजे गणेशपुरी आणि मोहा पाच गावातील ग्रामस्थ मंडळांनी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा. पहिलं षटक महेंद्र मडवी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. या पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि मॅच ऑन गेम ऑन. नीरज रणावत सर आणि दीपक बोराडे सर ऑन फील्ड पंच. गणेश भाविस्कर सर तिसरे पंच. पहिला बॉल महेंद्र मडवी. पहिलाच बॉल समोर उडवलाय. बॉल चाललाय तो लॉंग ऑफ वायडिश लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या पलीकडे. पहिला आजच्या दिवसातील चौकार किरण पाटील यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर चौकार किरण पाटील यांच्या बॅटमधला. ब्लॉक हॉलचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑफच्या दिशेने. एक सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट. मेरिटवरचा चेंडू मेरिटवर टोलवला किरण पाटील यांनी. डावखुरे आताचे विस्फोटक फलंदाज आहेत. त्यांच्या समवेत अक्षय मात्रे देखील आहेत. पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहिला होता. इनफिल्ड क्लिअर केलं होतं कारण पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आहे आणि लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आपण पाहतोय एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे संघाला वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते. अक्षयसाठी आपण पाहतो एक डीप मध्ये मिड विकेट आणि थोडासा वायडिश आहे आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑफला खेळाडू तैनात. गली त्याचो फ्लाय स्लीप लेग स्लीप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्ट्रेट मध्ये एक मिड ऑन. 2 बॉल झालेत. 5 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात आपण पाहतोय. फुल टॉस बॉल. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय तो अगदी गली आणि पॉइंटच्या मधून. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. नजाकतीने हा चौकार पाहायला मिळतोय अक्षय मात्रेच्या बॅटमधून. हो भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. चांगली लाईन चांगली लेंथ. गोलंदाज महेंद्र मडवी कमबॅक करतोय अक्षयच्या विरुद्ध. सुंदर लाईन साठी एक टप्पा आणि कंट्रोल पाहायला मिळाला या चेंडूवर त्याचा. डॉट बॉलची सांगता होते. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. चांगलं कमबॅक केलं महेंद्र मडवीने. पहिल्या 3 बॉलवर 9 धावा आल्या ज्यामध्ये 2 चौकार आणि चौथा आणि 5वा चेंडू डॉट हाताळलाय. 9 धावा धावफलकावर कोणता गडी न गमावता निधी स्पोर्ट्स तरगर उलवे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय आपण पाहतोय. वाडिश लॉंगॉफच्या दिशेने एक सिंगल मिळते. शेवटच्या बॉलवर अक्षय मात्रेकडे स्ट्राईक राहील. पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि बिनबाद सावध आणि आक्रमक सुरुवात पाहायला मिळते ती 10 धावांवर. नक्कीच आपण पाहतोय हनुमंताचं सुंदर गीत आमचे डीजे आपण पाहतोय एसटीसी या ठिकाणी ऐकवतात. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. या क्रीडांगणावर आपण पाहिलं प्रणय की सामने थोडेसे लवकर फिनिश होतात. मात्र तरी देखील आपण जास्त वेळ दवडता कामा नये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. आक्रमक सुरुवात केली अक्षय मात्रे किरण पाटील. दोघंही वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतात आणि 10 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये वसूल केल्यात. एका सेटने आपण पाहतोय फलंदाजी केली जाते. यश मडवी P2च्या षटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यशने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली. अक्षयसाठी डीप आता एक पॉइंट मध्ये खेळाडू तैनात करण्यात आलाय. त्याचबरोबर मिड विकेट देखील आहे आणि वाडिश लॉंग ऑफ देखील आहे. बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सातत्याने हे 5 गावातील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या सोबत देखील बऱ्याच वेळेला खेळतात. प्रत्येकाचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाला माहिती आहे. त्याचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून केला जाणार आहे. यश मडवी दुसऱ्या षटकामध्ये समोर आहे अक्षय मात्रे.
स्कोर बिनबाद 10 धावा. पंचांकडे आपण पाहतो हलकीशी अपील केली होती, सॉफ्ट अपील होती. आणि पंच दीपक बोराडे सरांचा इशारा येतोय की लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही, बॉल सर्व शरीरावर जाऊन आदळलाय आणि सिंगलच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर 11 धावा होतात. सकाळचं सत्र आहे, आपण पाहतोय बऱ्याच वातावरणामध्ये अजूनही धुकं आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं दूषित असं हवामान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. थंडीचे दिवस आहेत, अजून स्वच्छ प्रकाश मैदानामध्ये पडेल, त्यानंतर मात्र चेंडू उत्तमरित्या ट्रॅव्हल होईल, खेळपट्टी देखील अगदी टणक होईल, थोडंसं मॉइश्चर असणार, कारण सध्या थंडी आपण पाहतोय काही प्रमाणात होती काल रात्रीमध्ये. मात्र अक्षय आणि किरण पाटील यांनी सांगितलं की आम्ही कोणत्या पद्धतीचं क्रिकेट खेळणार आहे, कारण दोन्ही संघ पहिला सामना खेळतात आणि ते विजय मिळवला तर पुढे मात्र मार्ग सुकर होतो. प्रणय आपण पाहिलं तर सोडून दिले बॉलला, व्हेरी आउटसाइड द ऑफ हा बॉल पाहायला मिळाला. थोडासा उसळी घेतली होती बॉलने आणि बॉल सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडला आणि थोडासा बाहेर वळाला चेंडू. किरण पाटील यांनी सरळ बॉलला सोडून दिलाय. धावफलक 1 ने पुढे सरकतंय, 12 धावा धावफलकावर. ब्लॉकॉलचा बॉल होता, खोदून काढलाय बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली, एक मोठी विकेट प्राप्त करतोय तो यश मडवी. किरण पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. विलास मात्र होते. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले. क्रीज मध्ये घुसले होते किरण पाटील आणि बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता गोलंदाजाने. चला आणि चांगला झेल आपण पाहतो विलास मात्र यांनी टिपला. पहिली विकेट किरण पाटील यांची प्राप्त केली, अर्थातच एम डी खारकर प्रतिष्ठान उलवे संघाने. धावफलकावर 12 धावा. साहिल कोळी नवीन फलंदाज. धावफलक 12 धावा, 1 विकेट. महत्वाची विकेट प्राप्त केली आहे किरण पाटील यांची. नेक्स्ट बॉल यश मडवी साहिल कोळीसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, गतीमध्ये हलकस परिवर्तन केलं होतं या बॉलवर. यश मडवी चांगली चुणूक दाखवते आपल्या गोलंदाजीची या मॅच मध्ये. थोडस इम्प्रेस करतोय. एक वाईड बॉलचा अपवाद वगळला तर मात्र चांगली लाईन पाहायला मिळते. धावफलक स्थिर 12च्या घरामध्ये. पुढचा बॉल. हो, यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, किपरच्या हातातनं बॉल निसटलाय, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता. 22चा इशारा पंच कळवतात. अतिरिक्तच धावा या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर लेग बायची आली, त्यानंतर वाईड आली, विकेट आला, डॉट आला, त्यानंतर ही बायची सिंगल. म्हणजे बॅटने अजूनही आपण पाहिलं प्रणय कोणती धाव आली नाही या ओव्हरमध्ये. यश मडवीचं कौतुक करावं लागेल, खास करून पॉवर प्लेच्या या रेस्ट्रिक्शन असलेल्या मात्र षटकामध्ये त्याने थांबवून ठेवले दोन्ही फलंदाजांना. 13 धावा, 1 विकेट. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस पाठीमागे खेळायचं होतं, एज लागले, बॉल हवे ते दीर्घकाळ. हो, नाही पोहोचणार क्षेत्ररक्षक. 4 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामध्ये चेंडू पडला आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅट लवकर फिरली, बॅटचा चेहरा लवकर क्लोज गेला, चेंडू मात्र जाता जाता हलकासा ब्रश झाला. एज लागली, भरपूर वेळ हवेमध्ये राहिला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. फुटवर्क अजिबात नव्हतं, थोडासा कमी गतीने, तेच आपण चर्चा करत होतो की बॅट लवकर फिरली होती. त्यानंतर मात्र झेल काही पकडता आला नाहीये. 2 धावा मिळतात. धावफलक 15च्या घरात, 15 रन्स. शेवटचा बॉल या षटकातील. 15 धावा, 1 विकेट. किरण पाटील जसे बाद झाले तसे मात्र धावफलक थोडस मंदावलंय, धावगती कमी पाहायला मिळते.
वन्स अगेन आपण पाहतोय रिॲक्शन सांगून जाते की कदाचित एज लागली होती. कीपरच्या हातातनं बॉल निसटलाय आणि अजून एक विकेट मिळवता मिळवता मात्र एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे संघ राहिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. जीवनदान मिळालं. आपण पाहतोय अक्षयला शेवटच्या बॉलवर 16 धावा 1 विकेट. थँक्यू टीजे. चला टीम मीटिंग शॉर्ट मध्ये घ्यायची आहे. एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे संघ आपल्याला पंच देखील सूचित करतायत. सर्वांनी आपण कॉपरेट करायचंय. आपली स्पर्धा आहे. येस, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही कंप्लीट झालीच पाहिजेत आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग तुमची संपली पाहिजे. पहिलं पर्व आहे त्यामुळे पहिल्या पर्वासाठी नक्कीच मेहनत करतायत. प्लॅनिंग केली जाते, रणनीती आखली जाते. मात्र ते करत असताना वेळेकसं देखील आपल्याला बाण ठेवणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. कोणती विकेट नव्हती आली. मात्र दुसऱ्या षटकामध्ये यश मडवीने धावफलक मात्र रोखलंय. गतिरोधक म्हणून तो उभा राहिलाय. 6 धावा फक्त दिल्या आणि महत्वाची विकेट किरण पाटील यांनी प्राप्त केली. विलास मात्र यांनी तो झेल टिपला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर मात्र साहिल कोळी अजूनही या अकाउंट ओपनिंग करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अक्षय खेळतोय 7 बॉल 8 वर. त्याच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय. तोही थोडासा संघर्ष करत होता. गेल्या ओव्हरमध्ये एक त्याला जीवनदान देखील मिळालं शेवटच्या बॉलवर, जिथे विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटलाय. प्रतीश पाटील आलेत, टीम कॅप्टन आहेत. समोर येतो अक्षय मात्रे. 16ला 1. पहिला बॉल आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लाईन प्रतीश पाटील याची. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय हलकासा करता बाहेर देखील गेला होता आणि फलंदाज भरपूर सफल झाले होते. त्याच दरम्यान आपण पाहतोय षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीश पाटीलच्या विरुद्ध ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि बॉल आपण पाहतोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने तब्बल 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. चांगलं इम्प्रोव्हाइज केलं. चांगल्या पोझिशन मध्ये आले फलंदाज आपण पाहतोय अक्षय मात्रे. आणि संघाला धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा प्राप्त करतायत ते अक्षय. धावफलक 22च्या घरामध्ये. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी प्रतीश पाटील राईट अमोर द विकेट. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा स्विचिटच करण्याचा प्रयत्न होता. इथे मिडल नाही झालाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळते या बॉलवर. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं प्रणय जास्तीत जास्त धावा झाल्या 5 षटकामध्ये, तर नक्कीच दबाव टाकला जाऊ शकतो उत्तरार्धामध्ये. त्यासाठी मात्र प्रयत्न करतात अक्षय मात्रे. एक विकेट नक्कीच मिळवली ती एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाने. तदनंतर मात्र विकेट पासून थोडासा वंचित राहिला. थोडासा संयम देखील फलंदाजांनी दाखवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू होता. ताळमेळमध्ये कमतरता. डायरेक्ट हिट केलाय प्रतीश पाटीलने नॉन स्ट्रायकिंग एंडवर. साहिल कोळीचा या ठिकाणी संघर्ष समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. धक्का लागतोय क्रमांक 2 निधी स्पोर्ट्स तरघर उल्वे टीमला. नक्कीच दीपा पाटील साहेबांचं नाव शोभून दिसेल विमानतळाला आणि तेच नाव आपल्या सर्वांना हवंय. स्वर्गीय दीपा पाटील साहेबांचं. विकेट आली आहे दुसरी. चंदन ओवळेकर 4थ्या क्रमांकावर. 3 बॉल झालेत प्रतीश पाटीलच्या ओव्हरमधील. यावेळेस बघा बॉलला उडवलंय डीप का कव्हरच्या दिशेने.
क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि येतोय हा चौकार. सत्तावीस धावा धावफलकावर होतोय. 27 रन्स. 27 धावा, 2 विकेट्स. या ओव्हरचा विचार केला प्रतीश पाटीलच्या आता 11 रन आलेत आतापर्यंत. यावेळेस बॅकफुट वरनं मात्र पंच केलं होतं. चांगली फिल्डिंग शॉट कव्हरच्या दरम्यान पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाणी मैदानामध्ये पाठवायचंय. 28 धावा धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट्सच्या मोबदल्यात पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय. आमचे तुषार दादा कोळी यांचंही शुभागमन मंचावर झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. 28 रन्स. हिंदुत्व 28 धावा धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आले होते. प्रणय दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि प्रतीश पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 रनआउट आली तरी देखील 12 धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. 28 रन्स. आपण पाहतोय अजूनही चांगली धावसंख्या आहे 3 षटकांमध्ये. मोर दॅन आपण पाहतोय. मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. अक्षय म्हात्रेची बॅट बोलली आहे. 15 धावांवर तो खेळतोय. चंदनने देखील आपण पाहतोय 5 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस शफल झाले. बॉल चालले पाठीमागे. पहिल्याच बॉलवर केलंय स्वागत स्वॅग मध्ये. मात्र पंच काय सांगतात, या स्क्रीजच्या कुठे जाऊन त्यांनी हा फटका खेळलाय, कारण नियम बदललेत. त्यामुळे आता पंच शहानिशा नक्कीच करतील आमचे बाविस्कर सर. चला, या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, कारण फलंदाजाची पोझिशन ही पूर्णपणे विकेटच्या मागे होती ज्यावेळी त्यांनी हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यस, पूर्ण बाहेर आहे. आमचे बाविस्कर सरांनी मात्र त्याची शहानिशा केली. सायप्रीत लाईव्हची मदत घेतली आणि हा डॉट बॉल येतोय. फटका चांगला लगावला होता आपण पाहतोय मिथुन म्हात्रेच्या विरुद्ध. मात्र नियमावली बदलली आहे. तुम्हाला खरं तर एक पाय कमीत कमी तुमचा विकेटच्या पुढे असणं गरजेचं आहे. मात्र तसं नव्हतं. पूर्णपणे मागे होते विकेटच्या. त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. 28 पुढचा बॉल. 28 रन्स. मिथुन म्हात्रे.
यावेळेस मात्र बघूया किती धावा मिळतील. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल फेकून दिलाय, वन बाउन्स चाललाय सीमा पार. इथे धावा मिळतील त्या 4. 32 धावा धावफलकावर होत आहेत. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. निधी स्पोर्ट्स तरगर उलवे संघ. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खरं तर त्याच दिशेला लगावला होता, मात्र बदलत्या नियमावलीमुळे तो डॉट बॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय म्हात्रे, त्याची बॅट तळपली आहे आणि अशीच बॅट त्याची तळपत राहणं त्याच्या संघासाठी खूप महत्वाचं असेल. 32-2 अजूनही इनिंगचा विचार केला तर एकंदरीत 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूंमध्ये थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथं खेळणं गरजेचं आहे. पाचगाव प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय पहिलं पर्व. उलवे, तरगर, कोंबडबुजे, गणेशपुरी आणि मोहा या 5ही गावांच्या ग्रामस्थ मंडळ आणि आपण पाहतोय क्रिकेटचे खरं तर दर्दी रसिक आणि खेळाडू या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय क्रीडा स्पर्धा. पहिल्याच पर्वामध्ये मात्र चर्चा आपण पाहतो या स्पर्धेची होते या पंचक्रोशीमध्ये. मिथुन म्हात्रे आपण पाहतो डावखुरताचे गोलंदाज आहेत आणि या शेड्यूलला मात्र दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे, त्यामुळे चौथ्या षटकामध्ये त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. कमी गतीने यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल थर्डमॅनच्या दिशेने आणि कॅच ड्रॉप होतोय. 2 वेळा जीवनदान या खरं तर या इनिंग मध्ये मिळाले ते अर्थातच अक्षयला, आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याने मात्र भरपूर चांगल्या प्रमाणे उचललाय, कारण त्याच्या बॅटमधनं धावा येत आहेत. 25 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय तो अक्षय म्हात्रे. संघाची एकूण धावसंख्या प्रमाणे आपण पाहिली तर 33 आहे. 33 रन्स आहेत. त्यामुळे अक्षय म्हात्रेची विकेट इथे एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे संघाला लवकरात लवकर प्राप्त करावी लागेल. अन्यथा मात्र ही धावसंख्या कुठे नेऊन पोहोचेल अक्षय म्हात्रे हे सांगता येत नाही. त्याच्या समोर आपण पाहतोय चंदन नवळेकर आहे, सध्या स्ट्राईकवर आला. पहिल्यांदा तो स्ट्राईकवर येतोय. 3 बॉलमध्ये 5 धावा या षटकामध्ये आल्यात. 33 धावा, 2 विकेट्स. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, आतली कडा लागली, लेग स्लिपचा फिल्डर येतोय शॉट फाईनला, तोपर्यंत एकच धाव मिळते. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूवर फिंगर्स रोल करतोय तो मिथुन म्हात्रे, त्यामुळेच मात्र अडचणीमध्ये सापडतोय तो अर्थातच फलंदाज चंदन. सिंगल मिळते 34 धावा धावफलकावर. एक धाव निर्णायक आपण पाहतोय. क गटातील ही दुसरी लढत आहे. पहिला सामना द्वित स्पोर्ट्स कोंबडबुजे संघाने जिंकलाय. वेस्ट बॅकफुटला गेले होते, पंच केले बॉलला, डीप कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, मात्र थांबला जातोय. तितकी ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि इथे धावा मिळतात त्या 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते चंदन आणि अक्षयच्या दरम्यान. 36 धावा धावफलकावर. 36 आणि शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील. अक्षय म्हात्रे आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. यावेळेस बघा थोडीशी फ्लाईट दिली होती, रिव्हर्स स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, मात्र गॅप मध्ये अलॉंग द कार्पेट डीप कव्हर बाउंडर लाईन, एक्स्ट्रा कव्हर बाउंडर लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 4 ओव्हरचा केस संपलाय. निधी स्पोर्ट्स तरगर उलवे जाऊन पोहोचलाय तो 2 गडी बाद 40 या धावसंख्येवर. 40 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला सामन्याला स्पीडअप करायचंय. एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे संघ. तर या सामन्यामध्ये जिंकणारा संघ लगेच पुढचा सामना द्वित स्पोर्ट्स कोंबडबुजेच्या विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे ते देखील जर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असेल त्यांना विनंती आपण लवकरात लवकर उपस्थिती दर्शवायची आहे.
विनर वर्सेस विनर करता राऊंड रॉबिन पद्धतीने आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा पाचगाव प्रीमियर लीग खेळवली जाते. चार खरं तर ग्रुप आहेत, चार गट आहेत, त्यापैकी अ ब क ड आहे. त्याच्यातनं प्रत्येकातनं एक एक संघ सुपर फोर मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल होतं. अ गटातून शैलेश स्मृती तरगर, ब गटातून तंश आणि तश्वी इलेव्हन उलवे आणि ड गटातून गौरी स्पोर्ट्स उलवे आपण पाहतोय असे तीन संघ ऑलरेडी सुपर फोर मध्ये दाखल झालेत. आज क गटातून एक संघ दाखल होईल, म्हणजे त्यांचे 5 सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. विलास मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डेथ ओव्हर मध्ये 5 षटक आणि 5 गोलंदाज कंपल्सरी वापरायचे आहेत. पहिला बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळते. चंदनने सेन्सिबल क्रिकेट दर्शवले, सिंगल काढली, अक्षयला स्ट्राईकवर आणलंय. कारण अक्षय म्हटलं की विस्फोटक फलंदाजी त्याची खरं तर खासियत राहिली आहे. खरं तर तरकर गावचा हा खरं तर सितारा त्या संघाचा देखील एक महत्वाचा सलामीवीर म्हणून अक्षयकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि तो याही मॅच मध्ये सलामीला आलाय आणि थोडे अप्स अँड डाऊन्स राहिले त्याच्या फलंदाजीमध्ये. काही डॉट बॉल्सही तो खेळलाय. यावेळेस फटका फसलाय, विकेट किपर बॉलच्या खाली येत आहेत आणि प्रतीश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत सेफ हँड्स. आणि इथे अक्षय मात्रेची खेळी मात्र सरते शेवटी आली आहे संपुष्टात. विलास मात्रे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा देखील अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता, बॉल हवेत राहिला, प्रतीश पाटील बॉलच्या खाली आले आणि विकेट प्राप्त झाली ती अक्षय मात्रेची. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नफलकर धावा आपण पाहतो 41 झाल्यात, 41 रन्स. खरं तर या क्रीडांगणाचा विचार केला प्रणय तर धावा इथे सहजरित्या होतात देखील आणि चेसही होतात. त्यामुळे ह्या धावा पुरेशा आहेत का, त्यामध्ये अजून धावांची भर करणं मात्र खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं देखील आहे. विलास मात्र डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. 41 धावा धावफलकावर 3 विकेट. सौरभ ओवळेकर त्याच्या समवेत चंदन ओवळेकर. बीट केले आपण पाहतोय, डॉट बॉलची सांगत होते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय विलास मात्रेच्या माध्यमातून. अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र किपरचा वेध घेतोय. धावफलक स्थिर 41च्या घरात, 41 रन्स. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे डेथ ओव्हर मध्ये. विलास मात्रे चांगली गोलंदाजी साकारतायत. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने, खराब जजमेंट क्षेत्ररक्षकाचं. आशिष होते थोडस डबल माइंड पाहायला मिळाले आणि बॉल मात्र हाताला स्पर्श करून सीमा पार गेलाय चौकारासाठी. धावफलक झपाट्याने पुढे सरकते, 45 धावा धावफलकावर होत आहेत, 45 रन्स. यावेळेस खोलात टाकला होता चेंडू, किपरच्या हातातनं बॉल निसटलाय. नॉन स्ट्रायकर वरनं उत्सुक होते, फलंदाज मात्र माघारी पाठवलंय ते सौरभने. लास्ट डिलिव्हरी एक चौकार जरी आला असेल तरी विलास मात्रेने 5 बॉल टाकलेत आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. यावेळेस ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने लॉंग चेस आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल. शेवटच्या बॉलवर हा महत्वाचा चौकार येत सौरभच्या बॅटमधनं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 49, 3 विकेटच्या मोबदल्यात आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे ते एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे टीम समोर अगेन्स्ट निधी स्पोर्ट्स तरगर उलवे.
आव्हान आपण पाहतोय सेट करण्यात आलंय एमडी खारकर प्रतिष्ठान उलवेच्या समोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग आता कशा पद्धतीने केला जाईल कारण द्वित स्पोर्ट्स कोपडपोजे संघ एक सामना जिंकलाय त्यांच्या विरुद्ध या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल आणि दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया आणि कॉम्बॉक्स मध्ये मात्र आवाज ऐकूया आपण रिव्हॉल्व म्हात्रे सर यांचा. हॅलो. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच युवराज माली सर. आपण पहिल्या पूर्वार्धाचा खेळ पाहिला. सत्र सुरू आहे दुसरं. आपण पाहत आहोत पाचगाव प्रीमियर लीग 2025 हे दैदिप्यमान असं हे आयोजन टेनिस क्रिकेटचा महामेळावा खरं तर या महेश स्मृती शळगर क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतोय. करूया गणरायाला वंदन आणि करूया या दुसऱ्या सत्राला सुरुवात. प्रथम वंदन करूया गणपती बाप्पा मोरया. कोणी म्हणे तूच ओंकारा पुत्र तू असे तू गौरी हरा. गणरायाला वंदन करून 4 वेद 14 विद्या आणि 64 कळांचा अधिपती गणपती बाप्पांना नमस्कार करून आज या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय मॅच अर्थातच आजच्या दिवसातला पहिला सामना एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे विरुद्ध निधी स्पोर्ट्स तरघर उल्वे. अर्थातच टॉस जिंकला एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे टीमनं प्रतीश पाटीलच्या आणि त्यानं टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी अर्थातच अक्षय म्हात्रेच्या संघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आता पहिल्या सत्रामध्ये टोटल धावसंख्या जर बघितली ना तर 49 म्हणजे 49 50 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 3 विकेट मात्र बाद झाले. तदनंतर मात्र अक्षय म्हात्रेनं थोडीशी आपण बघितली तर खूप चांगली कामगिरी केली आहे. 50 धावांचं लक्ष सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पॅडअप करत असताना दोन्ही फलंदाज प्रतीश पाटील विलास म्हात्रे आय थिंक दोन्ही फलंदाज पॅडअप करताना पाहायला मिळत आहेत. आज निधी स्पोर्ट्स तरगड उल्वे टीमचे ओनर संघमालक जितू सोमासी साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या विरोधात संघमालक निलेश खारकरचा संघ आहे. म्हणजेच आजच्या या दिवसातला हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. ओपनर जोडी सलामीवीर फलंदाज प्रतीश पाटील आणि एक 40+ खेळाडू अर्थातच त्याच्यासोबत विलास म्हात्रे विलू. दोन्ही ऑफिशियल पंच नीरज जिरणावत आणि दीपक बोराडे सर हे मॅचला तुम्ही पाहायला मिळतात. खरं तर अंपायरिंग करत असताना आज 4 दिवस वेगवेगळ्या गणवेशामध्ये तुम्हाला आज एम्पायर्स देखील पाहायला मिळत आहेत. एक चांगलं प्रोफेशनल क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्व खेळाडू गणवेश परिधान करून आमचे अंपायर्स देखील हेच खूप चांगलं पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टेनिसचा क्रिकेट आता पूर्णपणे बदललाय. पूर्वीचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट बराच काय बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आर्यन भगत. 50 धावा डिफेन्स करायच्या आहेत. यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षासाठी आता खर तर तयारी सुरू झाली आहे. सलामीवीर फलंदाज प्रतीश पाटील संघाचा संघनायक. ज्या पद्धतीनं अक्षय म्हात्रेनं संघाच्या संघनायकानं चांगली फलंदाजी केली ना तशाच प्रकारे प्रत्युत्तर द्यावं लागेल.
प्रतीश पाटील एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातोय. चिर्ले मैदानावर 47 धावांची जबरदस्त खेळी केली आहे काही दिवसापूर्वीच. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकलाय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळते म्हणजेच सुरुवात बघा कशी झाली ती अवांतर धावेनं. आर्यन भगत गोलंदाज हलकासा कानमंत्र देत असताना अक्षय मात्रे कर्णधार आर्यनला, कारण 50 धावा डिफेन्स करायचे आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, अक्षरशः कंबर कसावी लागेल. मैदानावर धावा भरपूर होत आहेत आणि मग 50 धावांना थांबवण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये आर्यन बघत येतोय. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. हाय हाय अवे फ्रॉम बॉडी बरोबर ऑफ टू ऑफ लाईन पकडली, परंतु थोडा चेंडू बाहेर जातो. नीरज रनावत सर सांगतायत की हाही वाईड आहे. अर्थातच अतिरिक्त धावा मिळतील न मेहनत करता 2. प्रतीश पाटील ज्या पद्धतीनं आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आर्यन थोडीशी दिशा भटकतोय. हाय ऑफ स्टंप सोडून जातोय. पूर्ण दिशाहीन गोलंदाजी, कोणत्याही प्रकारची मेहनत न करता या धावा आलेल्या 3 पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा कानमंत्र दिला जाईल. ऑफ स्टंप सोडून जास्त बाहेर 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 निघतोय आणि त्याच कारणानं पंच लाईन चेक करतायत बरोबर आणि सांगतायत की वाईड बॉल आहे. तिसऱ्यांदा वाईड बॉल फेकलायत. सलग 3 वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रणय, खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अर्षदीपनं या गोलंदाजाने देखील अशाच प्रकारचे वाईड फेकले होते. 7 वाईड फेकले होते अर्षदीप जो गोलंदाज. त्याच्यामुळं या टेनिस क्रिकेट खेळामध्ये देखील आर्यननं 3 मात्र इथे गुडगा खेळपट्टीवर टेकलाय. हवेमध्ये लॉफ्ट केला होता डीप मिड विकेट क्षेत्राकडे. प्रतीश पाटीलला परतावं लागेल. इथे मात्र होतोय प्रतीश पाटील झेलबाद. खूप सुंदर संगीत, गणरायाचं संगीत तुम्ही ऐकलात. येणाऱ्या 22 तारखेला माही गणपती देखील बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आज आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या नमस्कारानं वंदन करून या पुन्हा एकदा आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला ओव्हर मात्र इथे सुरू आहे आर्यन भगतचा आणि त्या आर्यननं 3 वाईड बॉल फेकल्यानंतर विकेट मात्र महत्वाची मिळाली, तीही कर्णधाराची. प्रतीश पाटील सारख्या एका धडाकेबाद फलंदाजाला त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. आता नवीन बॅट्समन येतोय मैदानात, आशिष म्हात्रे. आशिषला लाजवाब इनसाइड आउट अप्रतिम टोला, नेत्रदीपक टोला. धावा होतील 4 गोला. चौकार. डीजे चेंडू, हा 2 ते 3 बॉल्स चेक करून जा, जेणेकरून बघा मैदानाच्या बाहेर बरेच चेंडू जात आहेत. हॉलेंडर्स कमी आहेत, प्रेक्षक नाही आहेत, त्यामुळे 2 ते 3 चेंडू तुम्ही चेक करून ठेवा, जेणेकरून आपला वेळही वाचेल. आज फायनल डे आहे, त्यामुळं एक एक सेकंद, एक एक मिनिट देखील तुम्हाला वाचवावा लागेल. आज एकूण सामने देखील जर विचार केला तर 8 सामने आहेत. रोज आपण 6-5 सामने खेळतो.
आणि आमचे डान्सर उमेश भगत यांचं इथे आगमन झालं. या उमेश, खूप चर्चेला आहात तुम्ही आज इंस्टाग्रामवर. याच व्यासपीठावर जबरदस्त डान्स त्यांचा पाहायला मिळाला. उमेश भगत यांचं इथे आगमन झालंय. आज ही देखील आपल्याला एंटरटेनमेंट, मनोरंजन नक्कीच करतील आमचे उमेश भगत. यावं आपण या व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला चौकार पाहायला मिळाला. अगदी बॅट्समन आशिष म्हात्रेच्या बॅटमधून. आर्यन पुन्हा एकदा पंचांना पार करून पुलर लेनचा बॉल अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा या ठिकाणी विलासनं घाई केली होती. कदाचित प्रॉपर थ्रो झाली असती तर विलास म्हात्रेला देखील धावची स्वरूपात परतावं लागलं असतं. थोडस कॉल चुकला होता, कॉम्बिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये माघारी परतवले विलासला. धावसंख्या धावफलकावर 7. सरळ पुन्हा एकदा बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लाजवाब अप्रतिम टोला. 1-3-4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. आशिष म्हात्रेची जर फलंदाजीचा विचार केला तर त्याची ऑफ साइड चांगली स्ट्रॉंग पाहायला मिळते बघा. ऑफ साइडला 2 चौकार, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर अगदी डीप कव्हर पॉइंटला असे 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. पुन्हा ऑफ स्टंपला बॉल, हा इथे मात्र हातातून निसटला होता अक्षय म्हात्रेच्या. मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. फर्स्ट लिफ शॉर्ट थर्डमॅनला असणारे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतात आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पहिला ओव्हर सुरू असताना 11 धावा. प्रति ओव्हर 10ची सरासरी आहेच. ओहो, इथे मात्र होतो हा फलंदाज. त्रिफलाचे फलंदाज होईल बाद. ओम साईराम. बघा इथे मात्र प्लेड ऑन स्वरूपात हा फलंदाज बाद झाला. बॅटचा काहीसा किनारा घेतला, त्यानंतर स्टँडवर चेंडू आदळला आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ना, मी म्हणेन या निधी स्पोर्ट्स तरगर उलवेट टीमला ती विकेट मिळालेत. पहिल्या सुरुवातीला बघा प्रतीश पाटीलची स्वस्तात शून्यावर बाद झाला प्रतीश पाटील. त्यानंतर आशिष मात्रे कुठेतरी 2 चौकार त्यानं ठोकले होते. त्या आशिषला देखील आता प्लेड ऑन स्वरूपात बाद करण्यात यश मिळालं. 2 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या 11. म्हणजेच आता निधी स्पोर्ट्स तरगर उलवे टीमची सुरुवात चांगली मी म्हणेन. जरी 3 वाईड फेकले ना आर्यन भगत ना, तरी चांगला कमालीचा कमबॅक केलाय त्यानं. आता मात्र प्रतिषटकामागे 10 धावा करत असताना 11 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत. दुसरा षटक घेऊन येईल गोलंदाज ऋतिक कोले. मोहा गावचा हा खेळाडू ऋतिक मात्र गोलंदाजीसाठी येते दुसऱ्या क्रमांकावर. या उमेश भगत, आपलं सहर्ष स्वागत. आज थोडं एंटरटेनमेंट करा तुम्ही पण. आज इंस्टाग्रामवर बघा 2 ते 3 तासामध्ये 4000 व्ह्यूवर्स उमेश भगतला मिळाले. ज्यावेळी त्यांनी तो त्यांची क्लिप टाकली ना इन्स्टाला, पसंती दिली आहे. हा चेंडू, हाही गोलंदाज वाईड न सुरुवात करतोय ऋतिक कोहली. आतापर्यंत 4 वाईड फेकले गेलेत, म्हणजे 4 अवांतर धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे धावफलकावर नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढते. 12 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद. पुन्हा फुलटॉस बॉल सरळ खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ कडे केवळ 1 मिळेल.
विलासनं मात्र स्ट्राईक रोटेट केली. नवीन आलेला फलंदाज यश मडवी बाला मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर येतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं यश मडवी अर्थातच बालाकडे. कारण यश मडवीची जर खरेदी बघितली ना या पाचगाव प्रीमियर लीग मध्ये तर 13,500. त्यामुळं चांगली खरेदी लागली, बोली लागली आहे याच्यावर. आणि त्याच परिस्थितीनं आता बालालाच खेळ करावा लागेल. परंतु गोलंदाज ऋतिक कोहली कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हाय हाय ऑफ स्टंप सोडून जातोय. दुसरा अजून एक वाईड आलाय. आतापर्यंत 5 वाईड बॉल झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आर्यन भगतनं, त्यानंतर ऋतिक कोहलीनं आतापर्यंत 2 वाईड बॉल फेकलेत. जास्तीत जास्त ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आणि त्याच कारणानं ऑफ स्टंप सोडून वाईड बॉल पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा अगदी लोअर फुल टॉस फेकला होता. ऑफ स्टंपला क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफचा धावत पळत आलाय. फेकी करेल, केवळ मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीनं हळूहळू का होईना परंतु धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अगदी योग्य शांत आणि संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजेच टीम MD खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाचे खेळाडू खेळत असताना फक्त 50 करायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका, कोणत्याही प्रकारचा रिस्क घेण्याचे प्रयत्न करत नाहीयेत. परंतु विलासने आता रिस्क घेतली आहे. किरण पाटील आहे झेलखाली. कोणती चूक होणार नाहीये. अजून एक विकेट. धक्का क्रमांक 3 मिळतोय इथे मात्र खारकर MD खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाला. खर तर आता मी म्हणेन MD खारकर प्रतिष्ठान उल्वे टीमवर हलकासा प्रेशर बिल्डअप होतोय की काय. कारण 3 गडी बाद झालेत. लवकर लवकर विकेट, जसे विकेट जातील थोडासा मानसिक दबाव निर्माण होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये 15 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत. सेकंड ओव्हर सुरू आहे ऋतिक कोहलीचा. हा ही फुल टॉस, परंतु हा लॉंग ऑफ कडे अजून एक विकेट मिळतोय की काय. हो हो, आल्या पावली माघारी परतलाय फलंदाज मनीष. इथे मात्र गळती लागली आहे ती निलेश खारकरच्या संघाला, अर्थातच MD खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाला. त्यांच्याकडे असणार आता महेंद्र मडवी, अमित पाटील, आशिष म्हात्रे बाद झाला. त्यानंतर मात्र बघितलं तर निखिल कुंभार आहे, मनीष बाद झाला, मिथुन म्हात्रे 40+ खेळाडू आहे, उल्हास सोमासे 40+ खेळाडू आहे आणि विलास म्हात्रे मात्र बाद झालाय. अशा प्रकारची या ठिकाणी खेळली असताना आता 4 गडी बाद झाल्यानंतर आता एकमेव यश मडवी बाला या खेळाडूवर आता सर्व जबाबदारी येऊन ठेपली आहे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6, 6व्या क्रमांकावरचा मिथुन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 40+ हा खेळाडू आहे. तुम्ही पाहू शकाल मिथुन म्हात्रेला. आणि त्या मात्र ऋतिक गोलंदाजी करतोय, छेडछाड. मी म्हणेन ना अशा प्रकारे आल्या क्षणाला अगोदरच विकेट जातात प्रणय एका मागून एक, आणि आपण असा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा म्हणजे रिस्क, जोखीम उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानात. आणि अशाच कारणाने जर मग विकेट गेले तर अजून प्रेशर निर्माण होईल. खोलात टाकला होता, इथे मात्र धाव घेतले जात नाहीये. यश मडवीनं
माघारी परतवलंय, कारण इथे स्ट्राईक यशला जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न असेल. परंतु ऋतिक कोहलीची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. या मॅच मध्ये खरं तर युटर्न देणारं हे षटक आहे. ऋतिक कोहलीनं फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. गुड बॉलिंग आली या ऋतिकची, ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, 2 विकेट. 2 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावा किती झाल्या धावफलकावर? त्या फक्त 15 आणि गडी बाद झालेत 4. 4 बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावर. यानंतर द्वित स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमला आपण सूचना देऊया. द्वित स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमचा संगणक, चला जितू सोमासे सरनी सांगतात की आता टाइमपास करायचं नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये जे किरण पाटील आहेत स्वतः आयोजक आहेत, त्यामुळं जितू सोमासे सांगतायत की सर्वांना नियम सारखे. रणनीती आहे, मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेळ घेतला जातो, कारण काही क्षणातच सेकंदात तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात वेळेच्या बंधनामुळे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मॅच मध्ये शिरकाव करत असताना तुम्हाला निधी स्पोर्ट्स तरगर उळवे संघ पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज अक्षय म्हात्रे. खास करून जर या स्पर्धेमध्ये बघितलं तर 5 गोलंदाज वापरले जात आहेत. कुठेतरी मग एखादा षटक असा लूज मिळतो ना, तिथे धावा येतात. हा फुलटॉस बॉल यश मडवीनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय, तिथेही मिळेल फक्त 1 धाव. फेकी थोडीशी खराब होती आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 16. चेंडू आणि धावांचं अंतर सांगायचं झालं ना, तर आता उर्वरित 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची आवश्यकता. 17 बॉल 34 धावा, हे समीकरण आता तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. 17 चेंडू 34 धावांची आवश्यकता. प्रतीश पाटील जो लवकर बाद झाला ना, त्याच कारणानं थोडासा अडचणीत आलाय की काय. मिस टायमिंग स्ट्रोक. इथे यश मडवीला साथ देणं फार गरजेचं आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये मिथुन म्हात्रे देखील जातोय तंबूच्या श्रेयाला झेलबाद. पूर्णपणे आता परिस्थिती बदलत चालली आहे, ती म्हणजेच एम डी कारकड प्रतिष्ठान उळवे संघाची. परंतु परिस्थिती ज्या वेळी बदलते ना, त्यावेळी माघार घेण्याऐवजी संघर्ष करा, हेच सांगू आपण शकतो. कारण संघर्ष करावंच लागेल आता इथून पुढे. स्पर्धेमध्ये मित्रांनो तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल देखील करतो. कदाचित म्हणून तर आता इथून पुढे येणाऱ्या फलंदाजांना आता हे लक्षात घ्यावं लागेल की 16 बॉल 34 धावांची गरज. तिकडे अक्षय म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि अशाच कारणानं आता थोडा मॅच मध्ये चुरसपणा वाढत चालली आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न महेंद्र मडवी करतोय. महेंद्र मडवीला मागे ठेवलं होतं. खरं तर ही रणनीती असते, स्ट्रॅटर्जी असते. 5 ओव्हर 5 गोलंदाज म्हटलं ना, तर एखादा फलंदाज हार्ड हिटर मागे ठेवावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये महेंद्र मडवीला ठेवलाय मागे. हलकस तडवलं आहे, परंतु तिथे शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक स्ट्राईक रोटेट करण्याचं महेंद्रनं काम केलं, एक सिंगल आली. ही जोडी मैदानावर जर राहिली ना या खेळपट्टीवर, तर या धावा चेस करू शकतील, असंही आपण भाकीत करू शकतो. टेनिस क्रिकेटमध्ये जर आणि तर ही फक्त भाकीतपणा असते, परंतु जो मैदानावर प्रत्यक्षात चांगला खेळ करतो ना, तोच जिंकत असतो. येणारे 14 बॉल 33 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, परंतु ते भाकीत सत्य होतंय की काय. या बालाच्या पाठ मधून आलेला हा जबरदस्त हिट, नेत्रदीपक टोला 6 धावांसाठी षटकार.
शिवराय सुंदर संगीत बाल ऑन स्ट्राईक अक्षय मात्रेचा पुढील बॉल पुन्हा अलॉंग द बॉडी शरीराचा वेग होता या बॉल मध्ये अक्षय मात्रेच्या अगोदरचा अक्षयने थोडस स्लोवर बॉल फेकला वेग कमी होता त्या बॉल मध्ये त्यामुळे षटकार पाहायला मिळाला त्यानंतर अगदी जास्त वेगाचा चेंडू फेकला गुडलेन स्पॉट वरनं चेंडू अंगावर धरला यशच्या आणि डॉट बॉल येणारे आता 12 बॉल 27 धावांची आवश्यकता येणारे 12 बॉल 27 धावा आमचे मनोज भगत कोंबडबुजे यांना विनंती आहे की आपणही या व्यासपीठावर यावं त्यानंतर नवजल भोईर मनोज भगत खूप चांगलं योगदान आहे तुमचं सर्वांचं येणारे 12 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आमचे जितेंद्र सोमासे साहेब आपणास आमंत्रित करतायत मनोज भगत नवजल भोईर कृपया आपण या व्यासपीठावर यावं जितू सोमासे आज आमच्या आयोजकांच्या भूमिकेत आहेत तुषार कोहली आमचे आहेत या व्यासपीठावर आपणास आमंत्रित करीत आहेत की आपण या व्यासपीठावरनं येऊन सामन्यांचा आनंद घ्या खूप चांगला मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय 10.0 सरासरी होती ना ती सरासरी आता वाढत चालली आहे 13.5 सरासरीनं आता धावा कराव्या लागतील परंतु जोपर्यंत यश मडवी आणि महेंद्र मडवी ही जोडी मैदानावर आहेत ना मडवी मात्र तोपर्यंत हे आव्हान पार करू शकतील परंतु गोलंदाज येईल आता गौरव मोकल त्याच्या समोर महेंद्र मडवी हलकस तटवलं हुशारीने खेळ खेळला जातोय मैदानात आपण पाहू शकाल की यश मडवीला बालाला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जात आहे नवजल भोईर मोस्ट वेलकम काल संघ मात्र त्यांचा विजय झाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय बाहेर गेले मला वाटलं गेले का 99 धावा होत्या नवजलच्या हाडलक खरंच मालिका वेरच्या रेस मध्ये होता महेश भगत आणि उमेश भगत जोडी आली भगत या आपण स्वागत आहे हा चेंडू अंगावर आदळलाय थोडासा वर होता आपण बघितलं तर अगदी अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला या बॉलनं आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल जातोय येणारे 10 चेंडू आणि आता 26 धावांची आवश्यकता 10 चेंडू 26 धावा यश मडवी महेंद्र मडवी ही जोडी मैदानात तर गोलंदाज गौरव मोकल तोही चांगली गोलंदाजी करतोय मगाशी अक्षय मात्रेच्या ओव्हरमध्ये जरी षटकार आला असला ना तरी 8 धावांचं षटक फेकलं होतं प्रत्येक गोलंदाज चमकदार कामगिरी करतायत मात्र यश मडवीन अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू चालतो खाली अगदी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल फेकेल केवळ मिळते एक सिंगल एका धावेनं समीकरण बदलते येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता 9 चेंडू 25 धावा होऊ शकतात या मैदानावर परंतु गोलंदाज देखील तेवढीच चमकदार कामगिरी करतोय टिचून मारा करतोय भेदक मारा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये समोर आता महेंद्र मडवी आहे महेंद्र मडवी ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय कहीं पे निगाह और कहीं पे निशाना हे असंच म्हणावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल गेलाय हळूहळू हा सामना अवघड होत चाललाय आता मेहनत करावी लागेल 2 अक्षरांचे लक 2.5 अक्षराचे भाग्य आणि 3 अक्षराचे नसीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत घ्यावी लागेल इथे मात्र हा फटका फसलाय आणि महेंद्र मडवी देखील जाईल तंबूच्या आश्रयाला झेलबाद थँक्यू महेंद्र मडवी यानं 5 बॉल खेळले आणि फक्त 2 धावा 5 बॉलचा फेस करत 2 धावा महेंद्र मडवीची कामगिरी खराब पाहायला मिळाली आणि
नवीन फलंदाज उल्हास सोमासे मैदानात येतोय. आता जिंकण्याकरता 7 बॉल 25 धावा. गौरव मोकलचं काय अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. सरळ केला धाव घेत नाही यश मडवी. बाला मात्र धाव घेत नाही. आता अवघड झालंय सर्व काही. 6 बॉल 25. परंतु यश मडवीकडे अजूनही ती क्षमता आहे, कौशल्यता आहे षटकार ठोकण्याची. आता एकमेव हिरो बनायला लागेल यश मडवीला, बालाला. कारण 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. करावं लागेल मेहनत. सर्व खेळाडू एकत्र आलेत. आता कोणाला षटक द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. 5 गोलंदाज वापरावे लागतायत. त्यामुळे नवीन गोलंदाज कोण येईल अशा परिस्थितीमध्ये आता यश मडवी हे यश प्राप्त करून देईल का आपल्या संघाला? एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाला विजयाच्या या आशा दाखवेल का? या 25 धावा पूर्ण करेल का? कारण आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल ना, तर एखादे ध्येय गाठायचं असेल, तर स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर ध्येयात येणारी संकटे, येणारे अडथळे पार करता आले पाहिजेत. ते अडथळे आणि संकटे पार केले जातील का? कारण त्यासाठी मन आणि मनगट मजबूत असायला हवे. आणि तीच आता मन आणि मनगट मजबूत बनवायला लागेल यशला. 6 बॉल 25 धावांची आवश्यकता. याच दरम्यान निलेश खारकर यांचं इथे आगमन झालंय. एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे टीमचे ओनर निलेश खारकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. 6 बॉल 25 धावा. गोलंदाज विशाल कोळी. पहिल्याच बॉलवर हिट केलाय वायडिश लॉंग ऑन कडे, हवेमध्ये झेल. हो आता मात्र विजयाच्या आशा समाप्त. मी म्हणेन यश मडवी जाईल तंबूच्या आश्रयाला. कॅनरा बँकचे मॅनेजर केदार साहेब यांचं आगमन झालं. इथे मात्र 25 धावांची आवश्यकता असताना केवळ मिळते. कॅनरा बँकचे मॅनेजर केदार साहेब आपलं सहर्ष स्वागत. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. येणारे 4 बॉल 24 धावा. 4 चेंडू 4 षटकार. 4 चेंडू 4 षटकार. आणि अवघड डोई जड झालेलं हे आव्हान आता नाकी 9 आलंय. खारकर अर्थातच आपण बघितलं तर एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे संघाच्या विरोधात बॅट्समन मात्र उभा आहे उल्हास. फुलटॉस बॉल दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि अशा परिस्थितीमध्ये आता विजयाच्या पूर्णपणे आशा मावळल्यात असं मी म्हणेन. कारण अशक्य असं आव्हान. 3 बॉल 23 धावांची आवश्यकता. फक्त 50 करायच्या होत्या, परंतु इथे 50 करताना एकही फलंदाज विकेटवर राहू शकला नाहीये. अजून एक विकेट नंबर 8. 8वा गडी जातोय तंबूच्या आश्रयाला. तर आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 1 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 22 धावा. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र हा सामना
वन साइड जिंकतोय तो म्हणजेच निधी स्पोर्ट्स तरघर उलवे जितू सोमासे सरांचा हा